आणि नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनाला उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली आणि यावेळी त्यांनी महायुती सरकारवरती जोरदार टीका केली। अजूनही खाते वाटप झालेलं नाहीये, यावरनं उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला। माझ्या बाजूला इकडे अनिल परब आणि संजय पोरकीसे हे दरवर्षी सुप्रीमो चषक घेतात, तो फिरता चषक असतो। तसा मंत्रिमंडळातला फिरता चषक मी पहिल्यांदा बघतोय आणि मला अशी अपेक्षा आहे की मंत्रीपद जशी तुम्ही फिरवणार तशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद पण फिरवणार आहात का? कारण एवढं राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर एकतर मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी किंवा मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी वेळ लागला, मंत्रिमंडळ विस्तारासाठी वेळ लागला, विस्तार झाला तरी देखील अजूनही खाते वाटप झालेलं नाही। कोणताही मंत्री कोणत्याही प्रश्नाला उत्तर देतोय, काय चाललंय काय कळत नाही। मग हे अधिवेशन घेतलं कशाला, हाच एक मोठा प्रश्न आहे। पुढची बातमी बीडमधून आहे। बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण राज्यभरात गाजतंय। विरोधकांनी या प्रकरणी विधानसभेत रणकंदन करत या घटनेतल्या आरोपींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। विरोधकांची चर्चेची मागणी फेटाळण्यात आलेली असली तरी आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार नमिता मुंदडा यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत हा प्रश्न मांडला। या प्रकरणातल्या दोषींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी आमदारांनी केली आहे। याच विषयावरनं चर्चा करण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभात्यागही केला। एक आमदार म्हणून आपल्याला एक बॉडीगार्ड भेटतो आणि एक क्रिमिनल माणसाला दोन दोन बॉडीगार्ड कशी काय भेटतात, हा माझा विषय आहे अध्यक्ष महोदय। आणि त्याला ज्या गुन्ह्यामध्ये टाकले अध्यक्ष महोदय, खंडणीच्या गुन्ह्यामध्ये टाकले अध्यक्ष महोदय। खंडणीचा जो 302 मध्ये जे कट रचलेलं होतं अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये अजून सुद्धा हा वाल्मिक कराड नावाचा व्यक्ती त्याच्यामध्ये घेतलेला नाही अध्यक्ष महोदय। वारंवार मी हा खून झाल्यापासून मी वारंवार बोलतोय की जर या तिथं जे गुन्हेगार सापडले त्यांचे जर कॉल रेकॉर्ड आणि वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड जर सापडले अध्यक्ष महोदय, सीडीआर जर सापडले तर पूर्णपणे जो काही खून झाला अध्यक्ष महोदय तो आपल्या समोर येईल। म्हणजे लोक प्रतिनिधी असून त्याला नॅशनल हायवेवरती त्याला पकडलं, त्याला गाडीत टाकलं, अपहरण केलं आणि अवघ्या 2-3 तासामध्ये त्याचा मृतदेह तिकडे रस्त्यावरती फेकण्यात आला। म्हणजे एवढं हॉरेबल परिस्थिती तुम्हाला काय सांगू, त्याचे डोळे जाळण्यात आले, त्याचे सगळं एवढं पकडून त्याला मारलेलं आहे। आणि अध्यक्ष महोदय द इम्पॉर्टंट थिंग इज 9 डिसेंबरला ही हत्या झाली, आज 17 डिसेंबर आहे, 8 दिवस झाले, 7 आरोपी कन्फर्म्ड आहेत आणि त्यापैकी फक्त 3 आरोपी सापडलेले आहेत। मेन जो माणूस ज्यांनी ती हत्या केली तो अजून त्याला सापडलेलाच नाही, तो फरार आहे। तर मला इकडे म्हणायचं आहे की अध्यक्ष महोदय आपल्याला नक्कीच ह्या सगळ्या लोकांना पकडून त्यांना विदाउट एनी मनात हे नाही ठेवून त्यांना काय म्हणतात फाशीची सजा ही झाली पाहिजे। हा वाल्मिकी कराड नावाचा जो गुंड माणूस आहे तो अध्यक्ष महाराज आणि परभणीची घटना आपल्याला नाही बोलू द्यायचं अध्यक्ष महाराज, आपला अधिकार आहे अध्यक्ष महाराज, पण आम्ही परभणी आणि बीडच्या घटनेचा निषेध करून सरकार त्याला गंभीर नाही म्हणून आम्ही बायकॉट करतो अध्यक्ष। असा हा कोण आहे वाल्मिक कराड? वाल्मिक कराड खड़ा तो वह सरकार से बड़ा, हे सरकारपेक्षा मोठा आहे वाल्मिक कराड। या सरकारची लाच जाते पहिल्या 5-10 दिवसातच। परभणी आणि बीड हे सरकारचे वस्त्रहरण करतायत। आणि बीडमधील संतोष देशमुख प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आरोपी आहे, त्यावरनं विरोधकांनी धनंजय मुंडेंवरती टीका केली आहे। त्यानंतर मुंडेंनी पहिल्यांदाच याबद्दल स्पष्ट प्रतिक्रिया दिली। वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत हे आपण नाकारत नसल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं। माझा असेल किंवा पंकजाताईंचा असेल, जी खाली काम करणारी जी टीम आहे अशी असंख्य लोकांची टीम आहे, त्यामध्ये एक वाल्मिक कराड आहे। आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं, ते का केलाय, कशामुळे झालाय, त्यांचा संबंध किती आहे, काय, या सर्व गोष्टी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या निवेदनामध्ये स्पष्टपणाने येतील। वाल्मिक कराडबाबत तुमची भूमिका काय? एक मिनिट, ते आहेत आता भूमिका काय बोलायची, ते माझ्या जवळचे आहेत तर आहेत, त्यात काय मी नकारणार थोडाच आहे। आणि बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट मिळाली आहे। संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांपैकी एक आरोपी सुदर्शन घुले यांना निलंबित पीएसआय राजेश पाटील यांची हत्येच्या आदल्या दिवशी एका हॉटेलमध्ये भेट घेतली होती। त्यांच्या भेटीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय।
सरपंच देशमुख यांच्या हत्येला 8 दिवस उलटून गेलेत. या प्रकरणात पोलिसांनी वेळेवर तक्रार नोंदवून घेतली नाही. तसंच पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांनी केलाय. त्याच अनुषंगानं 4 दिवसांपूर्वी राजेश पाटील यांचं निलंबन केलं गेलेलं होतं. मीच आहे त्याच्यात. हे माझे संदीप नायकवाडे मित्र आहेत साईडला बसलेले, आणि हे आम्ही तिथं चहा पाण्याला एक वेगळ्या टेबलवर बसलोय आणि तिथं API साहेब जी पाटील साहेब आहेत, आम्ही बसल्याच्या नंतर ते आले. त्यांनी मला बोलून घेतलं आणि ह्या संदर्भातच माहिती विचारली की झाले का भांडण वगैरे. मी म्हणजे जे भांडण झालं होतं त्याच्यावर काय झालं तर आम्ही सांगितलं काही नाही, शिंदे साहेब आले होते, आम्ही भांडण रोखलं आणि ह्यांना पाठवून दिलं, एवढं बोललो आणि झालं, निघून आलो आम्ही. आणखी दुसरी कुठली चर्चा झाली? नाही, अजिबात नाही. अधिकाऱ्यांना अजिबात दुसरी काही चर्चा केली नाही, कारण आम्ही मी एकटा आलो होतो, हे पण एकटे आले होते आणि तो आरोपी आणि ते दोघं सोबत आले होते. आणि विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा परभणीचा मुद्दा चांगलाच गाजला. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. सरकार या प्रकरणी चर्चा करण्यासाठी का घाबरतंय हा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये काल सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या एका तरुण आंबेडकरी चळवळीच्या मुलाचा मृत्यू झाला. पोस्टमॉर्टम रिपोर्ट पण त्याच्यामध्ये जे कॉजेस आलेले आहेत, फायनल अजून आलेलं नाही आहे त्याच्यात, पण जे काही आलेलं आहे अध्यक्ष महाराज, ते पोलिसांच्या लाठीचार्जमुळे त्या पोराचा मृत्यू झालेला आहे. आंबेडकरी चळवळीच्या व्यवस्थेमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठा असंतोष अध्यक्ष महाराज. पुलिस कोठरी के अंदर में बेरहमी से मारकर उसका खून किया है. क्या पुलिस इसके लिए दोषी नहीं है? सरकार की जिम्मेदारी नहीं है? कम से कम उस अधिकारियों के ऊपर कार्रवाई करने की मांग करना ये क्या गैर है? वो भी अधिवेशन हाउस चलते हुए हम फ्लोर पे डिमांड कर रहे, तो सरकार डरती क्यों है? इस पे तुरंत चर्चा के लिए तैयार क्यों नहीं होती है? इसका मतलब दाल में कुछ काला है. आणि यानंतर एक वेगळी बातमी. भारताचा स्टार फलंदाज अशी ओळख असलेल्या अजिंक्य रहाणेनं दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर या गावाला अंगणवाडी तसंच जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी दिल्या. तसंच अजिंक्यनं यावेळी अंगणवाडीमध्ये तयार होणाऱ्या खिचडीची चव चाखत चिमुकल्यांसोबत मनमोकळ्या गप्पाही मारल्या. अर्थफेट या सामाजिक संस्थेच्या वतीनं राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांसाठी अजिंक्य रहाणे सोलापूरच्या दौऱ्यावरती होता. यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर इथे गावं फिरताना जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाड्या आणि इतर ग्रामपंचायती इथे भेटी देत अजिंक्यनं पाहणी केली.